मोदींनी काय केलं, जे अशा गोष्टींची प्रोव्हिजन पहिले करायची जी टँजिबली डोळ्यांनी दिसतात, त्यामुळे आपली पॉप्युलॅरिटी वाढते. हे इकॉनॉमिकली पण दिस इज अ ग्रेट स्ट्रॅटेजी आणि पॉलिटिकली इट वर्क्स वंडर्स. मोदींच्या कारकिर्दीमध्ये जागतिक ग्रोथ रेटच कमी होऊन 2.72% वरती आलेला आहे. युपीएने जो एक्सेस ग्रोथ रेट दिला इन अ ग्रोईंग वर्ल्ड हा 2.2% होता आणि मोदींनी जो एक्सेस ग्रोथ रेट दिला इन अ स्लोईंग वर्ल्ड तो 2.9% होता. इन्व्हेस्टमेंट 33% होती युपीए खाली आणि ती स्लो डाऊन झाली अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. ती 29%ला आली. न्यूट्रिशन आहे, एज्युकेशन आहे, ओके, ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स वाईट आहे आणि ह्या दोन गोष्टींवरती ह्यांना सर्टनली काम करण्याची गरज आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या मोदी विरुद्ध मनमोहन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. इलेक्शन तोंडावर आली आहे, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सुरू होत आहेत, ते वाढत जातील. पण असं म्हणतात की आर्थिक प्रगती झाल्याशिवाय कोणताही सत्ताधीश रिपीट होत नाही. याचं कारण अर्थकारण हा राजकारणाचा सत्ताकारणाचा भाग असतो. त्याच्यामुळं आपण मोदी विरुद्ध मनमोहनमध्ये या दोन्ही सत्ताधीशांनी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात आर्थिक धोरणं कशी राबवली, त्यांचा काय चांगला वाईट परिणाम झाला हे समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत अर्थतज्ञ डॉक्टर मानसी फडके मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. मॅडम या वर्ल्ड बँकेच्या सल्लागार आहेत आर्थिक, इतरही असंख्य प्रोजेक्ट्स करत राहतात, कन्सल्टेटिव्ह शिकवतात वेगवेगळ्या संस्थांमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडून या 20 वर्षातला फरक समजून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न हाच आहे की 10 वर्ष दोघांनाही मिळाली. 10 वर्ष तसं धोरणात्मक सातत्य होतं, जरी अर्थमंत्री बदलले तरी पंतप्रधान तेच राहिले. कसं कम्पेअर करता तुम्ही मनमोहन सिंगांचे 4 ते 14 विरुद्ध मोदींचं 14 ते 24? आता हा प्रश्न हँडल करताना सध्या तर ह्याची खूपच चर्चा आहे की लेट अस कम्पेअर हे 2 डिकेड्स कसं परफॉर्मन्स झाला. आता पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा काळ बदलतो ना तेव्हा त्याचा कम्पॅरिझन आमच्या दृष्ट्या ॲक्च्युली ते रास्तच नसतं, कारण यू आर नॉट डुईंग ॲपल टू ॲपल. 4 ते 14 जी जागतिक सिच्युएशन होती ती 14 ते 24 बदलल्यामुळे ऍक्च्युली ह्या दोघांचा सिम्पल परफॉर्मन्स समज आपण बघितला की ह्याचा जीडीपी ग्रोथ रेट किती ब आणि ह्याचा जीडीपी ग्रोथ रेट किती ब, तर हे कम्पेरेबल आहे का? तर पहिलं इथेच गणित चुकतं. दिस इज नॉट कम्पेरेबल. आम्ही नेहमी म्हणतो की प्री आणि पोस्ट करताना ना खूप हलके पाय ठेवायला लागतो, कारण हे डेंजरस असतं असं सडनली ते स्टॅटिस्टिक्स घेऊन नाचणं. ओके, तरी सुद्धा मी एक थोडंसं काहीतरी एक डेटाला एक थोडासा ट्विस्ट देऊन स्टॅटिस्टिकली प्रयत्न करते मांडण्याचा की आपल्याला ह्याच्याकडे डोळसपणे कसं पाहता येईल. मोदींना आणि मनमोहन सिंगजींना कम्पेअर करताना मी एक 3-4 प्लँक्सवरती कम्पेअर करीन इकॉनॉमिक्सच्या. वन इज ऑफकोर्स जीडीपी ग्रोथ रेट, कारण तो एक स्टार्टिंग पॉईंट असतो की आर्थिक वाढ झाली की नाही. दुसरा आहे महागाई. थर्ड वुड बी बजेट्स, त्यांनी क्रिएटिव्हली हँडल केले का, बजेट्समधून काय वेगळं दिसून येतं. आणि चौथं मला असं वाटतं इट विल बी वेलफेअर स्कीम्स. तर ह्या एक 4 गोष्टींवरती आपण बघूयात कम्पॅरेटिव्हली काय होतंय ते. पहिला जीडीपी ग्रोथ रेट. आता काही विचार न करता समज आपण फक्त जीडीपी ग्रोथ रेट्स बघितले तर हे जगमान्य आहे की युपीएनी जीडीपी ग्रोथ रेट्स जास्ती आपल्याला दिले ॲज कम्पेअर्ड टू द एनडीए गव्हर्नमेंट. आणि ह्याच्यात एक मोठा भाग एनडीए गव्हर्नमेंटच्या लो परफॉर्मन्समध्ये एक डिमॉनिटायझेशन आणि त्याच्यानंतरचा जो जीएसटी आल्यामुळे जर असा धक्का लागला सिस्टीमला त्याचा एक ऑफकोर्स भाग होता आणि त्याच्यानंतर कोविडचा एक मोठाच भाग होता. रेट्स किती होते तर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला 6.8% ग्रोथ रेट दिसतो, वेरॅज एनडीए गे 5.8% ग्रोथ रेट. एक पूर्ण 100 BPSचा फरक आहे. आता आपण समज क्रायसिस वर्ष काढली, कारण दोघांकडे क्रायसिस होते, तर क्रायसिस काढून घेतलं तर मनमोहन सिंगांनी आपल्याला ग्रोथ रेट दिला 7.8% आणि मोदींनी दिला 6.9%. तरी फरक आहे, 100 BPSचा फरक आहेच आहे. मग मी विचार केला की अरे पण जागतिक परिस्थिती इतकी वेगळी होती. मनमोहन सिंग जेव्हा पॉवरमध्ये होते तेव्हा द वर्ल्ड वॉज अ ग्रोईंग ग्लोब आणि आपण जागतिक ग्रोथ रेट ॲक्च्युली बघितला तर द वर्ल्ड ग्रोथ रेट वॉज 3.13%. मोदींच्या कारकिर्दीमध्ये जागतिक ग्रोथ रेटच कमी होऊन 2.72% वरती आलेला आहे. त्यामुळे एनडीएने जे काम केलं हे कमी जागतिक ग्रोथ रेटच्या पार्श्वभूमीवरती काम केलं, वेरॅज मनमोहन सिंग हॅड अ कॉन्जिनियल एन्व्हायरमेंट ज्याच्यामध्ये ते काम करत होते. ओके, सो आपण काय करूया, आपण जो ह्यांनी डिलिव्हर केलेला ग्रोथ रेट आहे त्याच्यातून समज वर्ल्ड ग्रोथ रेट वजा केला तर आपल्याला भारताने एक्सेस ग्रोथ रेट किती दिला. बरोबर. सो युपीएने जो एक्सेस ग्रोथ रेट दिला इन अ ग्रोईंग वर्ल्ड हा 2.2% होता.
ओके. आणि मोदींनी जो एक्सेस ग्रोथ रेट दिला इन अ स्लोईंग वर्ल्ड तो 2.9% होता. नाव सडनली त्याच डेटाकडे बघण्याचा आपला चष्मा बदलायला लागतो की अरे इट्स नॉट दॅट सिम्पल राईट. आता याच्यामध्ये ऑफकोर्स अनेक अजून गोष्टी आहेत, पण एवढं ॲटलिस्ट एक प्राथमिक आपल्याला दिसतं की ग्रोथ रेट म्हणाल तसे स्लो डाऊन झालेले नाही. देर वेर अदर पोझिशन्स बिकॉज ऑफ विच हा ग्रोथ रेट्स कमी होत होते. दॅट इज पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, नुसता जीडीपी ग्रोथ रेट बघून चालत नाही बरं का. त्याचे कंपोनंट्स असतात की जीडीपी ग्रोथ रेट वाढला किंवा कमी झाला कशामुळे. तर त्याचं सेक्टोरल थोडासा अनालिसिस केला तर आपल्या असं लक्षात येतं की कन्झम्पशन जे होतं ना ते UPA गव्हर्नमेंटमध्ये 56.5%, 56.5% कन्झम्पशन वॉज कॉन्ट्रीब्युटिंग टू GDP. आणि मोदींच्या काळात मात्र 60% ते वाढलेलं आहे. म्हणजे कन्झम्पशन हॅज बीन लीडिंग ग्रोथ मोदींच्या काळामध्ये, जे UPA काळामध्ये होत नव्हतं. मग UPAच्या काळामध्ये कशाने लीड केलं तर इन्व्हेस्टमेंटने लीड केलं. इन्व्हेस्टमेंट 33% होती UPA खाली आणि ती स्लो डाऊन झाली अँड दॅट इज व्हेरी डेंजरस. ती 29% आली. आता GDP ग्रोथ रेट किती होता हे बघितल्यानंतर तो GDP कशामुळे वाढत होता हो असा पुढचा एक प्रश्न येतो. आता आपण सेक्टोरल अनालिसिस केला तर आपल्या असं लक्षात येतं की UPA मध्ये कन्झम्पशन वॉज कॉन्ट्रीब्युटिंग 56.5% टू द GDP. पण मोदींच्या कारकिर्दीमध्ये ह्या कन्झम्पशनचा शेअर हा 60% गेलेला आहे. याचा अर्थ की यू हॅव हॅपियर कन्झ्युमर्स मे बी किंवा UPA मध्ये जे इन्फ्लेशन खूप हाय होतं आणि त्याच्यामध्ये फूड इन्फ्लेशनचा भाग खूप हाय होता त्यामुळे पण कन्झम्पशनवरती इम्पॅक्ट येतो राईट. सो मे बी दॅट इज क्रिएटिंग अ बेटर कन्झम्पशन पर्सेंटेज इन NDA. ओके. पण लगेच समज कन्झम्पशन हाय आहे मोदींच्या काळामध्ये तर काहीतरी कमी पण असणार ना शेअर. तर तो नेमका कमी जो आहे ना तो प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा आहे. आणि इथे ना मला असं वाटतं की दिस इज अ वॉर्निंग सिग्नल काइंड ऑफ अ थिंग. म्हणजे यू नीड टू लुक ॲट दिस मोर डीपली. तर मग आपण इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा UPA मध्ये 33% इन्व्हेस्टमेंट होतं, पण NDA मध्ये इन्व्हेस्टमेंटचा शेअर हा 29% वर आला. दॅट मीन्स इन्व्हेस्टमेंट कमी झाली. इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा आपण फर्दर पुढे गेलो ना तर आपल्याला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट असं दोन्ही बघता येतं. तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा शेअर मनमोहन सिंगांच्या वेळेला जो 25% होता तो स्लो डाऊन होऊन NDAच्या वेळेला 22% आलेला आहे. ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट हॅज रिड्युस्ड 33 पासून 29 पर्यंत आणि त्यात प्रायव्हेट सेक्टरचा जो शेअर आहे तो 25% वरून 22% आलेला आहे. तर मोदींच्यानं या सगळ्या एकूणच अच्छे दिनच्या जिक्सॉ पझलमध्ये मिसिंग पीस इज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं मला बरेच वेळेला वाटतं की ते काय येत नाही आहे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कुठे हरवलं यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर मग आता एक प्रश्न माझा असाही मनात आला, कोणाच्या येतोच हा डेटा असा बघितला ना की आपण भांबावून जातो की अरे कन्झम्पशन समज स्ट्रॉंग आहे तर कंपनी इन्व्हेस्ट नाही का करणार. कारण माझे सेल्स स्ट्रॉंग आहे तर मी ऑब्व्हियसली आय विल गो अँड इन्व्हेस्ट. तर 2 गोष्टी झाल्या ह्याच्यामध्ये. कन्झम्पशन स्ट्रॉंग असूनही कंपनी का इन्व्हेस्ट करत नाही तर इंटरनल कन्झम्पशन स्ट्रॉंग आहे. पण ॲज आय टोल्ड यू द ग्लोब हॅज सॉफ्टन. त्यामुळे ना वर्ल्ड ओव्हर ग्रोथ कमी झाल्यामुळे आपले एक्सपोर्ट जो होता त्याचा डेफिनेटली ग्रोथ कमी झाला. UPA याचं भांडवल करते की बघा यांच्या कार्यामध्ये एक्सपोर्ट्स कमी झाले. अहो जग समज स्लो डाऊन झाले तर एक्सपोर्ट कमी नाही का होणार. तर त्यामुळे ऑटोमॅटिकली एक्सपोर्ट ग्रोथ रेट ही कमी झाली मोदींच्या काळामध्ये. त्याच्यामुळे ना कंपनीज बॅकफुटवर जातात कारण एक मेजर त्यांचा सेल्स कमी होतो. दॅट्स वन पार्ट ऑफ द स्टोरी. सेकंड पार्ट ऑफ द स्टोरी ही आहे की UPA गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे स्पेशली ना 2004 ते 2008 मी म्हणेन दॅट वॉज अ गोल्डन पिरियड ऑफ ग्रोथ. एकदम स्ट्रॉंग ग्रोथ होती आणि कंपन्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या तेव्हा. त्याच्यानंतर ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आला, त्याच्यानंतर अनेक कॉर्पोरेट स्कॅम्स आले, त्याच्यानंतर 2014 मध्ये गव्हर्नमेंट बदललं, नंतर 16 मध्ये लगेच डिमॉनिटायझेशन आलं. ह्या सगळ्या भानगडीमध्ये कंपन्यांनी जी मोठी कपॅसिटी तयार करून ठेवलेली होती ना तर त्याचं युटिलायझेशन काही विशेष झालेलं आपल्याला दिसत नाही. आय विल गिव्ह यू सम नंबर्स. कपॅसिटी युटिलायझेशन UPAच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला 75% झालेलं होतं असं दिसतं. ते स्लो डाऊन होऊन 73% आलं. दॅट मीन्स 25% एक्सेस कपॅसिटी आहे. आता एक्सेस कपॅसिटी असली तर प्रायव्हेट कंपनी कशाला जाऊन इन्व्हेस्ट करेल. एक्सेस कपॅसिटी का होती, एकतर खूप कपॅसिटी निर्माण करून ठेवलेली होती आणि दुसरं म्हणजे एक्सपोर्ट्स पण स्लो डाऊन होत होते. तर या दोन्ही गोष्टींमुळे कपॅसिटी युटिलायझेशन जास्ती नव्हतं. मोदी जेव्हा पॉवरमध्ये आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अरविंद सुब्रमण्यम होते आणि तेव्हा त्यांना एकांनी विचारलं होतं की का हो प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट का हो अप होत नाही. तेव्हा त्यांनी असं मेन्शन केलं होतं की प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट पटकन
जरी गव्हर्नमेंट बदललं आहे ना तरी पटकन ती इन्क्रीज तशी होणारही नाही, कारण त्याच्यात इनर्शिया इफेक्ट असतो. आणि आपल्या प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंटच्या स्लोडाऊनमध्ये लेगसी इश्यूज असा त्यांनी शब्द वापरला होता. लेगसी इश्यूज आहेत. तर लेगसी इश्यूज कुठचे आहेत? तर एक त्यांनी सांगितलं होतं की जीएसटी रोल आउट झालेला नाही आणि त्यामुळे जे कंपन्यांना एक ऑन पार यायला लागतं, चांगल्या सिस्टीम टॅक्स सिस्टीम व्हायला लागतात त्या होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस इज बॅड. या दोन्ही गोष्टी अशा नाही आहेत ज्या पटकन करता येतात. EODB जे आहे म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, ह्या दृष्टीने मोदींनी काही केलं का? मोदींच्या काळामध्ये काही झालं का? तर गव्हर्नमेंट मला वाटतं बऱ्यापैकी प्रोएक्टिव्ह राहिलं आहे. सम मेन्शनेबल स्कीम्स वुड बी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम दिली. रोडटेप होतं म्हणजे रेमिशन ऑफ ड्युटीज फॉर एक्सपोर्ट्स, ते त्यांना रोडटेप स्कीम अनाऊन्स केली गेली. गतिशक्ती आहे, लॉजिस्टिक्स पॉलिसी आली, नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम आली रजिस्ट्रेशन करता. तर ह्या सगळ्यामुळे कंपन्यांना हा कुठेतरी सरकार हात देऊ पाहत होतं की बाबा चल आय एम मेकिंग इट इझी फॉर यू, आता तर इन्व्हेस्ट कर. ओके. अकॉर्डिंगली EODB जो इंडेक्स आहे वर्ल्ड बँकेचा, तो 14 साली आपलं रँकिंग 142 होतं इज ऑफ डुईंग बिझनेसवरती. ते आपलं वाढून 63 वरती आलं 2019 साली. पण जरी हे रँकिंग अप गेलं ना तरी प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट काही भारतामध्ये आली नाही. यावर्षी पण आपण 39,000 कम्प्लायन्सेस कमी केलेले आहेत इंडस्ट्रीज करता आणि 3,400 लिगल प्रोसेसेस जे आधी क्रिमिनलाइज्ड होते ते डिक्रिमिनलाइज केलेले आहेत की आता तरी इन्व्हेस्ट कर. तर तरी सुद्धा हे विशेष 2023 पर्यंत प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट्स आल्या नाहीत असंच चित्र राहिलेलं आहे. म्हणजे लेगसी इश्यूज पण आता कव्हर झाले. आता काय एक्सक्यूज आहे बुवा? पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे सिरियसली आय एम टॉकिंग अबाउट इट ॲज अन इकॉनॉमिस्ट, पॉलिटिकल हे नाही करत आहे मी, स्टेटमेंट नाही करत ह्याच्यामध्ये. याला वेळ लागतो या गोष्टींना. प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट यायला त्यांना पण त्यांची कपॅसिटी बघायला पाहिजे. कपॅसिटी युटिलाइज होतीये का? बाहेर पण मला काही, समज उद्या भारतामध्ये मी सेल नाही करू शकले तर मला बाहेर विकता येतंय का? चायना स्लोडाऊनमध्ये, तिकडे काही चायना स्लोडाऊनमध्ये गेल्यामुळे जशी रेलगाडी बंद पडते तसं मागचे सगळे डबे पण हळूहळू बंद पडलेले आहेत. अमेरिकेत काही वेगळे इश्यूज चालू आहेत. रशिया युक्रेनमुळे जिओ पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे. तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढेल का पटकीने? तर इट्स गोइंग टू टेक टाइम. पण 23-24चा आपण समज डेटा बघितला ना तर सडनली काहीतरी फरक आहे असं आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे अप टू 23 विशेष फरक दिसत नाही. 23-24 मध्ये, आणि आय एम गोइंग टू कोट मल्टिपल एजन्सीज ज्या याच्यावरती कॉमेंट्री करतायत, डिफरंट एजन्सीज. कारण काय एकाच एजन्सीचा आपण घेतलं, कोणी म्हणतं अरे पॉलिटिकली मोटिवेटेड एजन्सी, बघूया कोण कोण काय काय म्हणते. CII एक सर्व्हे करवला होता, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. त्यांच्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं की 68% CEO काय म्हणत होते, ते म्हणाले की इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे, रस्ते आल्यामुळे, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे, कनेक्टिव्हिटी आल्यामुळे, वेअर हाऊसेस आल्यामुळे आमचा कॉस्ट ऑफ बिझनेस कमी झालेला आहे. सो नाव पीपल आर सेइंग की ओके, हळूहळू फरक पडायला लागला, आमचा कॉस्ट ऑफ बिझनेस इज लोअर. कॅपेक्स युटिलायझेशन म्हणाल तर हळूहळू वाढत आता 80% आलंय फॉर स्टील, सिमेंट एक्सेट्रा. आणि हॉटेल्स आणि एअरलाईन्स करता आता ते 90% आहे. आता मला वाटतं आपण मॅन्युफॅक्चरिंगच्या सॉफ्ट स्पॉटमध्ये आहोत की आता इकडे स्वीट स्पॉट, की इथून फरक पडू शकतो प्रॉबब्ली. इन्फ्लेशन आपलं 2022 साली 6% वरतीच होतं. 23 मध्येही बऱ्यापैकी ते 6% वरती राहिलं आउटसाईड RBI कम्फर्ट झोन. पण आता RBI म्हणते की 23-24 सालचं ओव्हरऑल इन्फ्लेशन पाहिलं तर ते 5.4% वरती येईल. फॉर द फर्स्ट टाइम देर इज ॲटलिस्ट वैचारिक लेवलवरती आपल्याला एक असं वाटू शकतं की मे बी रेट्स कट होतील. लगेच होणारच नाहीत कारण RBI पण अजून वेट अँड वॉचच ह्याच्यावरती आहे, पण ॲटलिस्ट थोडीशी रूम मिळते मॉनिटरी पॉलिसीला. ओके. CMIचा जो डेटाबेस आहे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, त्यांनी असं म्हटलंय की कॅपेक्स कमिटमेंट, म्हणजे कंपन्या ज्या म्हणतात ना की बुवा मी कॅपिटल वाढवीन, तर कॅपेक्स कमिटमेंट ही 22 साली 21-22 मध्ये 14.7 लाख कोटींची होती आणि ती डबल नियरली झाली आणि ती 26 लाख कोटींची कॅपेक्स कमिटमेंट ऑन ग्राउंड दिसतीये. कमिटमेंट आहे, लोक म्हणतात की हा आम्ही करणार आहोत म्हणून. क्रिसिल इंडिया आउटलुक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक इतकं इंटरेस्टिंग दिलंय की त्यांनी सांगितलं की काय काय गोष्टींमुळे आम्हाला वाटतं की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आता वाढेल. तर त्यांनी पण हेच म्हटलं की कपॅसिटी युटिलायझेशन आता खूप हाय गेलंय, 90% यायला लागलं. दॅट मीन्स आता कंपन्या इन्व्हेस्ट करतील. आणि त्यांनी एक एक्स्ट्रा मुद्दा सांगितला जो मला इतर कुठे मिळाला नाही, की ते म्हणतात की लेंडर बॅलन्स शीट आता स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बँकांच्या बॅलन्स शीट आता आपल्याला स्ट्रॉंग दिसायला लागलं. म्हणजे आता आपण त्या मुद्द्यावर येतो ज्याच्यावर तो व्हाईट पेपर पण फार बोलतोय की NPAs खरोखर कमी केले का मोदींनी म्हणजे मोदींच्या कारकिर्दीत कमी झाले का. तर आपण आता ते पण थोडंसं बघूया NPAचं.
14 साली जेव्हा गव्हर्नमेंट बदललं तेव्हा NPA 2.78 लाख क्रोर्स एवढे होते, निअरली 1% ऑफ GDP. ओके, एवढे आपल्याकडे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स होते. ह्याच्यामध्ये बरीच कोणाकोणाची भाष्य झाली आहेत, पण एकूण चित्र काय दिसतंय आपल्याला की बँकांनी लोन्स दिले होते, ते लोन्स दे वर नॉट गुड लोन्स, परफॉर्म करत नव्हते. पण ह्यावेळेला ना रेकग्नाइज जे व्हायला पाहिजे की बुवा हा लोन आता NPA होतोय, तर त्या रेकग्निशनसाठी सिस्टीम सुदृढ नव्हत्या. आणि बँकांनी काय केलं की जे डिफॉल्टर आहेत त्यांना पुढचा लोन दिला आणि सांगितलं की बाबा रे मला इंटरेस्ट भर. त्यामुळे तो ना NPA म्हणून बाहेरच आला नाही लोन, म्हणजे तो अजून तो ब्लॅक बॉक्समध्ये शिरत गेला तो लोन. RBIचा रिपोर्ट आपल्याला सांगतं की ऑन अन ॲव्हरेज 57 महिने म्हणजे 5 वर्ष लागतात जवळजवळ एखादा लोन रेकग्नाइज करायला पब्लिक सेक्टर बँकला की बुवा हा NPA आहे म्हणून. इट इज एनॉर्मसली लॉंग टाइम. 5 वर्षांनी घंटा वाजते. ह्याचा अर्थ असा की 13 साली समज तुम्ही बॅड लोन दिला असेल तर तो उघडकीस येईपर्यंतच 18 साल होणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला असं दिसतं की 2016 ते 2019 आपण बँकांचे कलेक्टिव्ह लॉसेस समज बघितले तर ते 2.07 लाख क्रोर होते. म्हणजे दे ॲक्च्युली इक्विव्हलंट, म्हणजे 2.07 लाख क्रोरचे लॉसेस बुक झाले मोदींच्या कारकिर्दीत. UPAने सांगितलं की तुम्ही कुठे मॅनेज करताय. मोदी म्हणाले होय तुमच्या वेळचं हे जे आता बाहेर येत आहे फक्त. सो ते पॉलिटिकली नॅरेटिव्ह बदलतो. आपण इकॉनॉमिकली बघूया काय केलं ते. सो तर 2 लाख क्रोरचा 2016 ते 19 एवढा मोठा बांबू असताना गव्हर्नमेंटनी काय केलं तर गव्हर्नमेंटनी स्ट्रॅटेजीज काढल्या. त्याला ते 4R स्ट्रॅटेजी म्हणतात. इंटरेस्टिंग आहे. 4R कुठले तर रेकग्नाइज की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे. सेकंड इज रेझोल्युशन, ज्याच्या खाली IBC आला. थर्ड इज रिकॅपिटलाइज, बजेटमध्ये काही प्रोव्हिजन तुम्ही बँकांना रिकॅपिटलायझेशनसाठी द्या. आणि चौथी आहे रिफॉर्म्स. ओके, सो ह्या सगळ्यामधून ग्रॉस NPA जो बँकिंग सिस्टीमचा आहे तो कमी होत होत मार्च 23 साली RBIच्या IFSR रिपोर्टमध्ये, म्हणजे इंडियन फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट जो 2दा येतो, तो जून 23च्या रिपोर्टमध्ये असं RBI म्हणते आहे की आता NPAs डिक्लाइन होऊन 3.9% विच इज अ 10-year लो. सो एवढ्या कमी लेवलला आता करत करत NPA आलेले आहेत. इन अदर वर्ड्स बँक्स आर नाव क्लीन. आणि ह्यांची जेव्हा आता अपटिक येईल, डिमांड येईल, कारण कमिटमेंट तर आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला, कमिटमेंट आल्यानंतर बँक पण तेवढी सुदृढ असायला लागते ना. तर ह्या ना खूपशा गोष्टी मला असं वाटतं की ते लोणी यायला लागतं ना घुसळून, तसं ते आता कुठेशी थोडंसं दिसू लागलंय ताकामध्ये लोणी, असं आपलं मला वाटतंय. तर हे बघताना एकूण मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट्स कमी होत्या मोदींच्या कारकिर्दीत, याच्याबद्दल प्रश्नच नाहीये. आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावरती खूप अटॅकही झालाय, हेही तितकंच खरंय. पण इन्व्हेस्टमेंट ही ना गोष्टच अशी नाही आहे जी क्विक अपटिक दाखवू शकते. ओके, सो ह्या सगळ्या फॅक्टर्सच्या बेसिसवरती मला असं वाटतं की NDA गव्हर्नमेंटनी बऱ्यापैकी परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आता मे बी पुढे जराशी सुधारणा होण्या एवढं काम करून ठेवलेलं आहे. तर हे सगळं भाष्य होतं फर्स्ट प्लँकवर, विच वॉज GDP. सेकंड प्लँक इज इन्फ्लेशन. इन्फ्लेशनवरती दोन्ही गव्हर्नमेंट्स कशी परफॉर्म करतात हे अगेन जगमान्य आहे की UPAच्या वेळेला जास्ती इन्फ्लेशन होतं आणि मोदींच्या कारकिर्दीत कमी इन्फ्लेशन होतं. अगेन माय डेटा अनालिसिस म्हणजे करताना मला भीती वाटते की सडनली 2 वेगळ्या काळखंडातले आपण इन्फ्लेशन असे कम्पेअर करायचे का, म्हणून आपण वर्ल्ड इन्फ्लेशन बघूया. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की द वर्ल्ड ग्रोथ रेट वॉज हाय मनमोहन सिंगांच्या वेळेला, आणि त्यामुळे वर्ल्ड इन्फ्लेशन वॉज ऑल्सो हाय. तर वर्ल्ड इन्फ्लेशन जे होतं ते 4.3% होतं आणि नंतरच्या काळात ते 2.8 वर आले. ओके, सो एक्सेस इन्फ्लेशन भारतात किती होतं? ओके, म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळात 8.1% इन्फ्लेशन होतं, मोदींच्या काळात 5.1च आहे. दॅट मीन्स 3% फरक आहे इन्फ्लेशन मॅनेजमेंटमध्ये. पण आपण एक्सेस ओव्हर वर्ल्ड समज बघितलं तर UPA गव्हर्नमेंटमध्ये 3.8% एक्सेस इन्फ्लेशन भारतात आहे आणि मोदींच्या कारकिर्दीत 2.15%. सो इन्फ्लेशन मॅनेजमेंट आय थिंक वॉज बेटर या पुढच्या काळखंडामध्ये. अगेन UPAच्या वेळेला हे एक्सेस इन्फ्लेशन आलं कुठून याच्याबद्दल पण बरंच भाष्य आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यात अशी आहे की MSP मिनिमम सपोर्ट प्राइसेसला खूप जास्ती इन्क्रीमेंट्स, अवाजवी लेवलला इन्क्रीमेंट्स दिल्या गेल्या. इट वॉज वोट बँक पॉलिटिक्स असंही म्हणायला हरकत नाही. दुसरं म्हणजे GFC जो झाला, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस, त्याच्यानंतर जे फिस्कल स्टिम्युलस दिलं होतं ते नको एवढं अवाजवी 3, 4, 5 वर्ष ते कंटिन्यू केलं स्टिम्युलस, त्यामुळे फिस्कल डेफिसिट वाढत गेला अँड दॅट फर्दर लेड टू इन्फ्लेशन. सो ह्या चुका समहाऊ इथे आलेल्या आपल्याला दिसत नाहीयेत. थर्ड प्लँक ऑन विच वी कॅन कम्पेअर गव्हर्नमेंट्स वुड बी द बजेट्स.
आता कुठलंही बजेट आपल्याला माहिती आहे की एक 2 अकाउंट्सवरती ते प्रेझेंट केलं जातं. एक रेव्हेन्यू अकाउंट असतो आणि कॅपिटल अकाउंट असतो. कुठलाही इकॉनॉमिस्ट हा कॅपिटल अकाउंटला जास्ती जरा फेवरेबली बघतो. तर त्यामुळे मी जरा रेव्हेन्यू अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटमध्ये दोन्ही गव्हर्नमेंटचा परफॉर्मन्स काय आहे 10-10 वर्षात असं साधारण बघत होते. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा जो CAGR आहे, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, तो मनमोहन सिंग सरांच्या वेळेला 14.2% आहे. म्हणजे दरवर्षी सबसिडीज, सॅलरीज, इंटरेस्ट पेमेंट्स ह्या सगळ्या रेव्हेन्यू अकाउंट एक्सपेंडिचरमधल्या भाग असतात. तर सबसिडीज स्पेशली हे किती टक्क्यांनी वाढल्या? तर 14% वाढल्या. मोदींच्या काळामध्ये हे 10%वर दिसते. आणि कॅपिटल अकाउंट एक्सपेंडिचरचा आपण ग्रोथ रेट बघितला तर मनमोहन सिंगांच्या वेळेला 5.5% होता, तो मोदींच्या वेळेला 17.6% आहे. ते ना नंबर्स बरेच वेळेला अंडरलाईन क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स मास्क करतात बरं का. ते आपल्याला थोडंसं खालती जायला लागतं. आता ह्यांनी एवढा कॅपेक्स दिला, 17.6% इज द ग्रोथ रेट इन कॅपिटल स्पेंडिंग डन बाय मोदी गव्हर्नमेंट, तरी सुद्धा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आलं नाही बरं का. म्हणजे ही खरंच इन अ वे खरंच इट्स अ आयरनिकल सिच्युएशन, इट्स अ मिसिंग पीस. पण मी म्हणून मगाशी खूप वेळ घेऊन ते मांडलं की ती काय येत नाही बुवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, पण हे घुसळत बसलेत लोणी. हे पण तितकंच खरंय ज्याच्यासाठी मार्क द्यायला पाहिजे तसं मला वाटतं. ओके, शेअर ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर इन टोटल एक्सपेंडिचर, नुसतं ग्रोथ रेट नाही बघूया आपण. कॅपिटल एक्सपेंडिचरचा किती शेअर होता बजेट्समध्ये? 12% मनमोहन सिंगांच्या वेळेला होता, तो 16% यांच्या वेळेला झालेला आहे. सो दे आर अ फार मोर कॅपिटल इंटेन्सिव्ह. म्हणजे त्यांनी पैसा हा खूपसा ना पब्लिक इन्व्हेस्टमेंटमध्ये लावलाय. मी तुम्हाला याचं काउंटर पण सांगते. लावायलाच लागला, कारण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट नव्हतंच ना. ओके. आणि दुसरा एक भाग असतो बरं का, हा जरा आमच्या विषयामध्ये आम्ही क्राउडिंग आउट आणि क्राउडिंग इन असं म्हणतो. तर एक असं म्हटलं जातं नेहमी की मी जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगते की पब्लिक इन्व्हेस्टमेंट क्राउड्स इन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही 3, 4, 5 वर्ष करत राहिलात ना की तुम्ही अशा सिस्टम्स तयार करता ज्याच्या बेसिसवरती प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आत येऊ शकतं. तर हे यांनी डेस्परेटली हा अटेम्प्ट केलेला आहे क्राउडिंग इनचा, कारण त्यांच्या वेळेला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जाम हलत नव्हतं. त्यामुळेही हे असण्याची एक शक्यता आहे. पण दे हॅव डन अ गुड जॉब इन टर्म्स ऑफ कॅपिटल स्पेंडिंग. फायनली टॅक्स पेयर्स हे जवळजवळ दुप्पट झाले. 2.08 करोड टॅक्स पेयर्स आहेत अंडर मोदी. टॅक्स GDP रेशो म्हणाल तर तो 10.4%चा वाढून आता 11%ला आपण हात लावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये खूपसं साफल्य हे GST-मुळे आलेलं आहे ऑब्व्हियसली, कारण त्यांनी खूप फरक पडला. क्वालिटेटिव्हली सुद्धा बजेट्समध्ये काही 2-3 गोष्टी ज्या मला म्हणजे नोटवर्दी वाढल्या आणि म्हणजे पटकन आपण ज्या विचार करतो ना की काय होतं तर मला ह्या ज्या आठवतात त्या सांगते. एक म्हणजे फेसलेस स्क्रुटिनी. फेसलेस स्क्रुटिनी वॉज अ नीड ऑफ द टाइम्स. दुसरं म्हणजे प्री फायलिंग इंट्रोड्यूस केलं, फॉर्म 26AS इंट्रोड्यूस केलं. ह्यामुळे काय झालंय की रिफंड जो मिळतो ना लोकांना, त्याचा प्रोसेसिंग टाइम मनमोहन सिंगांच्या वेळेला 93 दिवस होता, तो आता 10 दिवसावर आलाय. तिसरं एक फार इंटरेस्टिंग मला वाटलं म्हणजे पूर्वी ऑफ बजेट लायबिलिटीज होत्या. म्हणजे ऑइल कंपन्यांनी समज सबसिडाइज लेवलवरती मला पेट्रोल दिलं पेट्रोल पंपाला, तर त्या ऑइल कंपनीला गव्हर्नमेंटने बाकीचे म्हणजे समज 100 रुपयाचं पेट्रोल आहे आणि समज मी 75 रुपयेच भरते पंपाला. आता ऑफकोर्स आता नाही आहे पेट्रोलवर सबसिडी, पण एक उदाहरण म्हणून सांगूया. तर 25 रुपये सरकारने देणं असतं. तर सरकार पूर्वी काय करायचं, त्यांच्याकडे कुठे पैसे होते द्यायला, त्यामुळे ते त्यांना सांगायचे की हां तुम्ही काय करा, तुम्ही बॉन्ड रेज करा मार्केटमध्ये आणि आम्ही गॅरंटर उभं राहतो. तर ही ऑफ बजेट लायबिलिटी म्हणजे ऍक्च्युअली स्पीकिंग ही सरकारची लायबिलिटी आहे की तुम्ही 25 रुपये त्यांना देणं आहे, तर तुम्ही त्यांना बॉन्ड रेज करायला लावताय. तर ह्या ऑफ बजेट लायबिलिटी जास्ती भारतामध्ये आहेत असं कॅगच्या रिपोर्टमध्ये सुद्धा रेड फ्लॅग आलेला होता. आणि 22 सालच्या बजेटमध्ये ह्या आता कम्प्लिटली थांबवलेल्या आहेत. ह्याचं भाष्य आधीपासून झालेलं होतं, पण 22 सालीच मोदी सरकारने हे म्हणजे फायनली ते पण 22 सालीच हे थांबवू शकले, हे पण तितकंच खरं. फायनल प्लॅन ज्याच्यावर मी दोन्ही गव्हर्नमेंट्स ना कम्पेअर करीन वुड बी वेलफेअर स्कीम्स. अनेक स्कीम्स आहेतच ऑफकोर्स, पण ज्या टॉप 9 वेलफेअर स्कीम्स आहेत, ज्या अगदी पुअरेस्ट ऑफ द पुअर साठी ज्या स्कीम्स आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे टॉप 9 बिग 9 मी म्हणेन. वन वुड बी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. दिस इज द लार्जेस्ट फूड सिक्युरिटी स्कीम जगातली आणि त्याच्यामध्ये 81.3 करोड बेनिफिशरी असते. म्हणतातच सारखं लोकसभेच्या आधी की आम्ही 80 कोटी लोकांना हे देऊ इच्छितो वगैरे वगैरे. PM पोषण पण स्कीम आहे. दिस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट स्कूल फीडिंग प्रोग्राम. ह्याच्यामध्ये 11.8 कोटी चिल्ड्रन आर कवर्ड.
PM सुरक्षित मातृत्व योजना आहे, उज्ज्वला योजना आहे ज्याच्या खाली LPG कनेक्शन्स दिली गेली, सौभाग्य योजना आहे ज्याच्या खाली 100% इलेक्ट्रिसिटी कव्हरेज दिलं गेलं घरगुती लेवलवरती, स्वच्छ भारत मिशन आहे ज्याच्यामध्ये 11.3 कोटी टॉयलेट्स बांधली गेली, जल जीवन मिशन आहे ज्याच्यामध्ये 14 कोटी टॅप वॉटर कनेक्शन्स दिली गेली, PM जनधन योजना आहे ज्याच्यामध्ये 50 कोटी प्लस अकाउंट्स उघडले गेले, त्याच्यामध्ये अनेक अकाउंट्स बायकांचे आहेत, आणि PM आवास योजना आहे ज्याच्या खाली 4 कोटी घरं लोकांना दिली गेली. तर आय थिंक ह्यांचं रिपोर्ट काढणं सगळ्यात खणखणीत कुठे येतं ते वेलफेअर स्कीमवरतीच आहे. आय थिंक ऑल इन ऑल हे 4 प्लॅन्क्स मी समज बघितले, GDP ग्रोथ रेट काय होता, इन्फ्लेशन कसं मॅनेज झालं, किती होतं, वेलफेअर स्कीम्स कशा होत्या, आणि ऑफकोर्स बजेट्समध्ये आपल्याला बॅलन्स चांगला दिसतो का टुवर्ड्स कॅपिटल. तर ह्या सगळ्यामध्ये आय वुड गिव्ह मोर मार्क्स टू मोदीजी. हे इंटरेस्टिंग आहे, इतक्या स्पष्ट डेटानं मी पहिल्यांदा ऐकलं, त्याबद्दल थँक्यू. माझा मुद्दा असा आहे, असं मानलं जातं प्रीडॉमिनंटली, दिस कॅन बी रॉंग, की भाजप प्रणित सरकारं ज्यावेळी असतात तेव्हा ती सेंटर टू राईट असतात आणि ती कॅपिटल ग्रोथ ह्या सगळ्याला भर देतात, आणि ते दिसतंय तुमच्याकडे की 5% जे 17%. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रणित सरकारं जी असतात ती सेंटर टू लेफ्ट असतात आणि ती सामाजिक न्यायाला भर देतात. तुमचा एक डेटा असं सांगतो की कॅपिटलमध्ये मोदी सरकार पैसे घालतच आहे, तो जो वाढीचा प्रकार आहे, पण मोदी सरकारची सर्वाधिक चांगली उपलब्धी तुम्हीच म्हणता की जी सामाजिक न्यायाची, ज्या वेलफेअर स्कीमच्या आहेत. हे काय आहे मला हे कळलं नाही. म्हणजे डावे आहेत की उजवे आहेत? ओके, ह्यांच्या बजेट्समध्ये ऍक्च्युली 2 आपण मोठे गोष्टी बघितल्या तर कॅपिटल स्पेंडिंग आहे आणि वेलफेअर स्कीम्स, या दोन्हीला खूप प्राधान्य दिलं गेलेलं आहे. मग काय मिस आउट होतं ते पण मी थोड्या वेळाने सांगेन की कुठे त्यांचं खरं रिपोर्ट कार्ड कमी पडते. वी नीड टू टॉक अबाउट दॅट. ओके, डावे आहेत का उजवे आहेत ह्याच्याबद्दल आधी जरासं कमेंट करते. कसं आहे ना, वेलफेअर जे आहे ना ते तुम्ही निग्लेक्ट करू नाही शकत, ना इकॉनॉमिकली ना पॉलिटिकली. ओके, त्यामुळे ह्यांनी वेलफेअर स्कीम्सवरती अगदी प्रचंड भर दिलेला आपला दिसतोय. मी तुम्हाला एक अरविंद सुब्रमण्यमचा एक फार इंटरेस्टिंग कोट करावासा वाटतो. त्याच्यामध्ये अरविंदजींनी एक न्यू वेलफेअरिझम नावाचा एक टर्म अशी एक वापरली. न्यू वेलफेअरिझम म्हणजे काय, तर ते म्हणतात की मोदी सरकारने काय केलं की नॉर्मली बघा, नॉर्मली जी गुड्स एखाद्या घरगुती लेवलवरती आपण प्रायव्हेटली विकत घेतो तर ती गुड्स, ती टँजिबल गुड्स आहेत आणि ती मोदी सरकारनं हाऊसहोल्ड्सना पब्लिकली दिली. उदाहरणार्थ LPG, उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, ओके, उदाहरणार्थ टॉयलेट्स. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याची नॉर्मली आपण आपली प्रोव्हिजन करत असतो. आता सरकार म्हणतंय की नाही तुम्हाला, म्हणजे हे आम्ही वेलफेअरसाठी काय करतोय की अतिशय हा टँजिबल गोष्ट आहे बरं का, कारण सिलेंडर आलेला मला घरात दिसतो, टॉयलेट ब्लॉक बांधून झालेलं मला दिसतं, याचं मॉनिटरिंग पण करायला नकोय कारण पब्लिकच मॉनिटर करते की आयदर ते टॉयलेट आहे किंवा नाही आहे, डोळ्यासमोर स्पष्ट आहे. तर अरविंद सुब्रमण्यमचं असं म्हणणं आहे की मोदींनी काय केलं की जेव्हा न्यू वेलफेअरिझम म्हणजे काय, तर न्यू वेलफेअरिझम म्हणजे अशा गोष्टींची प्रोव्हिजन पहिले करायची जी टँजिबली डोळ्यांनी दिसतात, त्यामुळे आपली पॉप्युलॅरिटी वाढते. हे इकॉनॉमिकली पण दिस इज अ ग्रेट स्ट्रॅटेजी आणि पॉलिटिकली इट वर्क्स वंडर्स. ओके, आता तुम्हाला दुसरं सांगते, मनमोहन सिंगांनी काय केलं, मनमोहन सिंगांनी सुद्धा न्यू वेलफेअरिझम केला. मनमोहन सिंगांनी सेफ्टी नेट्स तयार केली, 2 मोठी सेफ्टी नेट्स जी मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झाली आणि दोन्ही अप्रतिम आहेत. एक आहे मनरेगा, RTI पण आहे, पण लेट्स टॉक अबाउट मनरेगा, आणि दुसरं आहे फूड सिक्युरिटी ऍक्ट, राईट. सो मनमोहन सिंगांनी काय केलं की ते म्हणाले की लोक हो, आम्ही ग्रोथसाठी काम करतच राहणार, पण कोणीही ह्या ग्रोथमधून एक्सक्लूड होऊ नये म्हणून आम्ही सेफ्टी नेट तयार करणार. ओके, सो त्यांनी मनरेगा आणि फूड सिक्युरिटी करता पुष्कळ काम केलं. मोदी इनहेरिटेड दिस. ओके, रेडीमेड होतं. तेव्हा ऑफकोर्स ते ऑपोजिशनमध्ये होते, तेव्हा ते मनरेगाच्या बरंच विरोधात बोलायचे, पण मनरेगा त्यांच्या लवकरच लक्षात आलं की दिस इज द स्ट्रॉंगेस्ट प्लॅंक टू क्रिएट डिमांड ॲज वेल एज सप्लाय इन द रूरल एरियाज. टॉप स्कीम ही मनरेगाचे, म्हणजे त्यांचं आउटले ऑन सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स असतात ना, त्याच्यामध्ये टॉप स्कीम नेहमी मनरेगा असते. अगदी 83,000 कोटींपर्यंत आपण बघितलेलं आहे की बजेट्समध्ये तरतूद केलेली आहे. मोदींनी काय केलं की सेफ्टी नेट्स तर इनहेरिट केली आणि ऑन टॉप ऑफ इट एक लेअर दिली अशा गोष्टींची जी सहसा लोक स्वतः प्रोव्हाइड करून घेतात. तर ही त्यांनी पब्लिकली दिलेली आहेत. तर ह्याच्यासाठी ना मी दुसरा पण तुम्हाला थोडासा डेटा, म्हणजे हा पेपर वाचल्यानंतर म्हटलं अरे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणून मग आता ह्याचा डेटा शोधायला लागले. तर NFHS जे आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो असतो, तर ते लेटेस्ट जे 3 सर्व्हेज झालेत बरं का, ते 4-5, 14-15 आणि 19-21.
असे झालेले आहेत. म्हणजे NFHS 3, 4 आणि 5 हे आपण बघितले तर बरोबर 4, 5, 14, 15 म्हणजे मनमोहन सिंगांचा काळ आपल्याला पकडता येतो आणि 14, 15, 19, 21 म्हणजे बऱ्यापैकी मोदींचा काळ आपला कव्हर होतो. तर NFHS मध्ये मी बघायला लागले की 14, 15 ते 19, 21 फॅमिली हेल्थ किंवा ह्या म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत फॅमिलीमधल्या म्हणजे ज्या पॅरामीटर्स कव्हर होतात त्या सर्वेमध्ये, तर त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तर उत्कृष्ट परफॉर्मन्स मोदींच्या ह्याच्याखाली कशात दिसतो, तर कुकिंग फ्युएल, क्लीन कुकिंग फ्युएल ऍक्सेस, LPG दिला ना. हा, त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही मोदींचे स्कीम्स पर्टिक्युलर्स बघितले तर ते म्हणतात 100% कव्हरेज झालंय उज्ज्वला खालती. म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही 10 कोटी बेनिफिशरीजना किंवा 10 कोटी LPG कनेक्शन्स दिलेली आहेत. पण NFHS मध्ये त्याचा जवळजवळ 60 की 65% आपल्याला युसेज झालेला दिसतो. तर ऍक्च्युली काय होतंय माहितीये का, रिफिल अफोर्ड नाही करतायत लोकांना. सो कुकिंग फ्युएल वरती NFHS डेटा मला सांगतोय की मोदी फार अमेझिंग काम करतात. आय नो दॅट. इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होतंय की मोदींनी सौभाग्य योजना जी आणली त्याच्यामुळे घरोघरी इलेक्ट्रिसिटी प्रोव्हिजनचा पुष्कळ जणांना झाला. तिसरं म्हणजे ऍक्सेस टू ड्रिंकिंग वॉटर अंडर जल जीवन मिशन. आणि चौथं म्हणजे सॅनिटेशनमध्ये रॉकिंग परफॉर्मन्स आहे, कारण 100% सॅनिटेशन कव्हरेज आहे, जे आधी 38%च सॅनिटेशन कव्हरेज होतं. मग कशात चांगलं नाहीये? पुन्हा NFHSचा डेटा आपण बघितला ना, तर आता लेट मी कनेक्टेड बॅक टू न्यू वेलफेअरिझम. तर चाइल्ड न्यूट्रिशन हा जेव्हा आपण मुद्दा बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की इम्प्रूव्हमेंट हॅज वर्सन्ड अंडर मोदी. मग आता कुठली इम्प्रूव्हमेंट वर्सन झाली, आपली प्रोग्रेस स्लो डाऊन झाली. एकाच ह्याच्यात आपल्याला जरा बरे टक्केवारी दिसते, ती म्हणजे वेस्टिंग पर्सेंटेज असतं ना मुलांमध्ये, स्टंटिंग आणि वेस्टिंग असं आम्ही म्हणतो. तर स्टंटिंगचं पर्सेंटेज मुलांमधलं कमी झालंय थोडंसं. दॅट इज द ओनली गुड न्यूज हिअर. अदरवाईज इन्फंट मॉर्टॅलिटी किंवा U5 म्हणजे अंडर 5 चिल्ड्रनमध्ये जी मॉर्टॅलिटी आहे किंवा स्टंटिंगचं जे पर्सेंटेज आहे, या सगळ्यामधली प्रगती जी आहे ना ती कमी झाली आहे. त्यामुळे हा एक मोठा, आय वुड से दिस इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम. तर न्यू वेलफेअरिझमला हे टायअप करायचं की तुमच्या प्रश्नाला हे टायअप करायचं, तर आपल्याला असं दिसून येतं की जे टँजिबल गोष्टी आहेत ना त्या पटकन कव्हर केलेल्या आहेत. लो हँगिंग फ्रुट्स खाया पिया पचाया आहे. ओके, आता नॉट सो लो हँगिंग फ्रुट्स जे आहेत ना, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, एज्युकेशन आहे, ओके, ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स वाईट आहे. लेट मी टाईट बॅक टू द बजेट. मग अशी तुम्ही प्रश्न मला विचारलात की मग सगळंच यांनी नीट केलं का? मग यांनी कॅपेक्सवरती पण चांगला खर्च केला, यांनी वेलफेअर स्कीम्सवरती पण चांगला खर्च केला. काय स्क्वीज आउट झालंय, तर एज्युकेशन स्क्वीज आउट झालंय आणि हेल्थ स्क्वीज आउट झालंय डिस्पाईट हॅव्हिंग कोविड पॅन्डेमिक. आणि ह्या दोन गोष्टींवरती यांना सर्टनली काम करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे फिस्कल स्पेस तेवढी राहिली नसेल वगैरे असं ठीक आहे, पण दीज आर व्हेरी व्हेरी बिग थिंग्स. म्हणजे हे पॉलिटिकली झालं का हो की LPG सिलेंडर दिलेला दिसतो, मुलाला न्यूट्रिशन मिळालं नाही तर ते पटकन कळून येत नाही. म्हणजे सो हे अशा पद्धतीने हे मनूवर केलंय का जेन्युइनली प्रॉब्लेम खूपच मोठा आहे भारतामध्ये आणि तो टॅकल करायला वेळच लागणार आहे का? हे इतकं इंटँजिबल आहे की याला 1 दशकाने आपल्याला रिझल्ट दिसतील. यातलं काय आहे आय रिअली डोंट नो. पण इट गोज विदाउट सेइंग दॅट द बजेट इज फॉलिंग शॉर्ट ऑन हेल्थ अँड एज्युकेशन.